नमस्कार, मी जयवंत आवटे. आपल्या समोर स्वरचित कथा ठेवतो. कथेचं नाव आहे बाजार. दुपार टळून गेली होती, पण उन्हाचा तडाखा कमी नव्हता. मोराच्या मानेसारखं निळं आभाळ ढगाशिवाय स्वच्छ होतं. पावसाची शक्यता नसली तरी उन्हासाठी निवारा करण्यात प्रत्येक जण गुंतला होता. बाजार अजून गजबजून जायला तास दीड तास अवकाश होता. बसून वेळ जाईना म्हणून बोरचा दांडा हपसून व्यापाऱ्याने आपली तोंड गार केली. त्या भिजल्या जमिनीत अंग घासून भटकी कुत्री पोटाचा भाता वर खाली करत जीभ बाहेर काढून निवाऱ्याला पडलेली. दलाल मोठमोठ्यानं फाजील विनोद करत होते आणि त्या विनोदाला व्यापारने डोळे मिचकावून दाद देत होत्या. उघड अंग पदरानं सावरल्यागत करीत होत्या. शेतकऱ्याचा माल यायला आता कुठं सुरुवात झाली होती. व्यापारी दलालाच्या हाकेकडे कान देऊन बसले होते. माळव्याच्या पाट्याने क्रेट ठेवून शेतकऱ्यांची दरासंबंधी चर्चा सुरू होती. त्यांच्या जीवावर बाजार बहरणार होता. त्या दोडक्यांचे क्रेट बाहेर पडले होते आणि त्याचे देठ फटीतून बाहेर डोकावत होते आणि टोमॅटो ओल्या किलतानाखाली कोंबडीच्या अंड्यासारखे सुरक्षित. प्रत्येकाची आपापली जागा ठरलेली, तरीही प्रत्येक बाजारी वाद हा व्हायचाच. बापाच्या संपत्तीपेक्षा बाजारातील जागेवर हक्क जोमानं सांगितला जायचा. सुरुवातीची कुरबुर एकेरीवर जायची. आया बहिणींचा उद्धार व्हायचा. नको त्याच्याबरोबर नाव जोडून अब्रू माळव्यासारखी उघड्यावर मांडली जायची. पण एकदा बाजार सुरू झाला की घ्या 5ला 3, घ्या 5ला 3 अशा आरोळ्याने बाजार बहरून जायचा. वजन काट्यांची निसुट्ट्या पैशांची देवाणघेवाण जीवाभावानं व्हायची. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या धंद्याच्या तयारीत होता. आजचा बाजार साधवून घ्यायच्या विचारात होता. गडी घातलेलं पोता हातात घेऊन अलका बाजारात आली. लिंबाचं वर्गीकरण करता करता घना व्यापारी अवाक झाला. त्या गडबडीत 2-4 मोठं लिंबू त्यानं लहान लिंबाच्या पाटीत टाकलं. अलका बाजारात अशी एकटी हात हलवत कधीच आली नव्हती. तिचं नाव अलका आहे हे कांदे बटाटेवाली अक्का सोडली तर बहुतेक कोणाला माहिती नव्हतं. भाजीची पाटी नवऱ्याच्या सायकलवर ठेवून दोघं जोडीनं बाजारात यायची. तिचा नवराही मुरलेल्या व्यापारासारखा बोलून चालून नव्हता. घरचं 4 भाजीचं देठ विकून रोजच्या प्रसंगाचा प्रपंचाचा मेळ घालणं एवढंच त्यांना माहीत. फुलपाखराच्या पंखावरील नक्षी जशी सारखी असते तसा दोघांचा स्वभाव सारखाच. आज अलकानं बाजारात एकटं येणं म्हणूनच नवलाचं वाटत होतं. बोरचा दांडा हळूहळू हपसून ती चोरून आलेल्या गायीसारखी उभ्यानच ढसाढसा पाणी प्याली. उन्हानं लाल झालेलं नाक पदरानं पुसून तिनं नेहमीच्या जागेकडे पाहिलं. जागा मोकळी होती म्हणून तिला हायसं वाटलं. ती दोघं नसतात तेव्हा अक्का कांदा बटाट्याची पोती तळवटावर पसरून पाल मारीत होती. तब्येतीमुळे तिला वाकायला जड जात होतं आणि बसायला अवघड वाटत होतं. पण एकदा निवारा झाला की अक्का 3 तास उठणार नव्हती. अलकाला बघताच ठोकायचा धोंडा वट्यात घेऊन अक्का अवघडलेल्या बाईसारखी पाय पसरून बसली. अलका जवळ आली. आपल्या जागेवर पोतं अंतरून अक्काला खुटा ठोकायला मदत करू लागली. आज फक्त खरेदीलाच आलीस वाटतं, अक्का म्हणाली. नाही, थोडी इकरी पण करायची म्हणत्या, अलकानं उत्तर दिलं. पदरानं तोंड पुशीत अक्का म्हणाली. मग भाजी कुठं आहे, नवरा कुठं आहे? अक्का जवळ बसत अलका बोलली. महिना झालं ते आजारी आहे. ती बिल भरलं नाही म्हणून ईज कापली. पाणी येईना, भाजी गळून गेली. शेजा पाजाऱ्याचा देठ खोडावा म्हणलं, तनातली भाजी काढावी म्हणलं तर तोंड सोडून बोलत्यात. दवा पाण्यानं घरात बसून सगळं संपलं. पोरगी उपाशी ठेवून जीव राहावं ना. उसनं पासनं किती करायचं. म्हणलं आज बाजारात जावं, काहीतरी विकत घ्यावं. दवाखान्याचं भागल म्हणून आली. कपाळावर आट्या आणून अक्का म्हणाली. म्हणजे तू या पर्यंत होणार म्हण की. आता येळ आली. म्हणलं बघूया ते बी करून. पण अक्का, तुम्ही मला आईसारख्या हायसा. मला सांभाळून घ्या. नवरा सरळा होईस्तवर आणाला लावा. कर्जाच्या ओझ्यानं ते बी हपकून गेलेत. ओल्या हुंदक्यानं तिला पुढं बोलवना. बसल्या जागी उसासा टाकून अक्का म्हणाले.
गेप ग, रडून भागत नाही. आलंय ते बघायचं. इथं येणाऱ्या सगळ्या बायका सुरुवातीला असंच गांगरून जातात. परिस्थिती माणसाला खंबीर बनवते. ह्या व्यापारणीकडे बघ, प्रत्येकीकडे जलंभर पुरल एवढी माया आहे, पण बाजारची ओढ कमी होत नाही त्यांची. कशा नावाचा हावला मारल्यागत पालत पडून व्यापार करतात. जमल तुला हळूहळू, पण आजपर्यंत 4 पैका सोनं नाना असेलच की. लगेच कशी उघड्यावर पडलीस? आवाक का? गरिबाची साठवणूक म्हणजे कुबेराची दौलत आहे का? एका वादळानं सपाट होणार सपारती. तसं काढलं की महिला 15 दिवस. दवाखाना म्हणल्यावर ह्या तपासण्या आल्याच की. खर्च वाढत गेला. घरचं संपलं तेव्हा पै पाहुण्याकडे हात पसरलं. शेजाऱ्यांच्या पुढं नाक घासलं. पण पदराखायचं पोर पावसात भिजायचं राहत नाही. सगळं संपलं. अंगावरलं डोरलं सोडलं तर काय बी ठेवलं नाही. समाधानानं मोडलं. घरात होतं तवर पोरा बाळाला करून घातलं. स्वतः पाणी पिऊन दिस काढलं. सकाळी उगीच एकटं काड्याकडे बघत पडलं होतं. मनात नको ते विचार आलं. काहीतरी बोलावं म्हणून मी म्हणलं. औषधानं तोंड कडवट झालं असेल. वाईट चहा करू का? तर कर म्हणलं. अक्का, घरात साखर पावडर काय सुधीक नव्हतं. गलबलून आलं. अशीच उठली. शमीच्यात गेली. रडली. तिला काय बी सांगितलं नाही. तिने समजूत म्हणून चहा ठेवला आणि भरला कप माझ्या समोर सारला. लापटासारखा तसाच कप घेऊन घरात आली आणि त्यांना दिला. शामी मागणं आली. अवाक होऊन बघायला लागले. दोघे कट्टाळ येऊस तर रडलो. म्हणलं असं दिवस जाणार नाहीत. आपणच हातपाय हलवाय पाहिजेत. म्हणून तरा चालत 5 किलोमीटर आले. आता काय घ्यायचं म्हणलं तर जवळ पैका नाही. काय करावं मलाच कळना. चिरलेल्या कांद्या पुढं बसल्यागत अक्काचं डोळं पाण्यानं भरलं. पदरानं डोळं पुशीत अक्का म्हणाले, हे पार असाच हात हलवत येऊन करायचा असतो. शेतकऱ्याकडून माल घ्यायचा आणि इकल्यावर पैसे द्यायचं. हायच काय त्यात? जा बाजारात फेरी मारूया म्हणजे तेजी म्हणजे कळते. असं म्हणून अक्का कांद्याचं टरपाल काढण्यात गुंग झाली. अलका उठली. चोरट्यांगानं पदर सावरून बाजारचा अंदाज घेऊ लागली. सौदा सुरू झाला होता. दलाल शेतकऱ्यांचा माल हातात घेऊन दर बोलत होते. व्यापारी बोली लावलेला माल आपल्या नावावर टाकून पाट्या उचलत होते. आज दोडक्या कारल्याला ऊत आला होता. कुरणातल्या गवतासारखा भाज्यांचा खच होता. माल जाणं शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचं होतं. व्यापारी दलालाला म्हणाले, हे बाद झालं भाज्या बिज्या, वांग्याचा सौदा कर. वांग्याच्या 2च पाट्या होत्या. पोळ्यावरल्या माशागत व्यापाऱ्यांनी दोन्ही पाट्यावर गर्दी केली. वांग्याचा दर गगनाला भिडला. प्रत्येक जण वांग्याची पाटी आपल्याला मिळावी म्हणून चढ्या भावानं सौदा बोलत होता. दलालासाठी हे काही नवीन नव्हतं. असे कित्येक व्यापारी त्यांनी हेरून धनाला लावलं होतं. आज वांग्याला सोन्याचा भाव येणार. गर्दीत एक जण बोलला. पण वांग्याची आवक एवढी कशी? दुसरा उत्तरला. पहिला हळूच आवाजात म्हणाला, 4 दिवस आभाळ होतं. वांगी किडली, फुलं गळून गेली. अलका लांबून ऐकत होती. बाजारचे अंतरंग आज पहिल्यांदाच इतक्या जवळून ती अनुभवत होती. माल देणं आणि घेणे या पलीकडेचा व्यापार पाहून थक्क होत होती. तिला पहिल्यांदाच ह्या बाजारची भीती वाटू लागली. ही सरावलेली माणसं वेगळ्या दुनियेची वाटू लागली. ती पुढे सरकली. भजीवाल्यानं आता कांदा चिरला होता. बायको पीठ कालवत होती आणि मुलगीनं उकळत्या तेलात घाणा सोडला होता. आई बाजारातून भजी जिलेबी आणणार? पोरीच्या ह्या प्रश्नाचं उत्तर तिला सकाळी देता आलं नव्हतं. आता ती त्याच दुकानासमोर उभा होती. तिने छातीला हात लावला. औषधाची चिठ्ठी पदराच्या वरून ही जाणवली. बाहेर काढून हातात घेतली. घामानं मऊ झालेली चिठ्ठी तिनं उघडून पाहिली. फुटक्या अक्षराकडे तिनं निरखून पाहिलं. जाता जाता भजी जिलेबी न्यायची, कालवणाला न्यायचं, मीठ मिरची न्यायची, औषधाला न्यायचं. तिला कालवून आलं. अलकाला बराच वेळ तिथं पाहून भजीवाल्याची मुलगी म्हणाली, घ्या मावशी मिरची भजी, कांदा भजी.
दाल आहे, बांधून ठेवू का? अलका सनाट्यानं पुढे सरकली. रिंगणातल्या घोडीगत सरदिशी बाजार फिरून आली. अक्का विक्रीला लागली. येणाऱ्या गिरायकापुढं मोकळ्या पट्ट्या टाकल्या की ते नेहमीचे गिरायक वेचक माल घेई. झुकल्या मापानं पाटी पिशवीत ओतली जाई. उगीच काहीतरी बोलायचं म्हणून. आज लवकर पोराला आज लवकर पोराला आणलं नाही असं काहीतरी बोलत मांडीखालच्या पोत्याखाली नोटा टाकत होती. अलकाची नजर क्षणभर त्या नोटावर स्थिरावली आणि क्षणात ते भानावर आली. आलीस बघून, काय म्हणतोय बाजारभाव? वांगी सोडून सगळ्या मालाला उत आलाय. वांगी कमी आहे ते म्हणतीस? होय, मग वांगीच घे एकरीला. पण 2च पाट्या होत्या, त्यावर पण मुरकंड. अलकाकडे बघत अक्का म्हणाली, अजून लय वेळ आहे. येईल कुणीतरी माल घेऊन. त्याला अडवू हितच. अंदाज यायच्या अगोदर व्यापार करू. मी आहे, तू गुमान बसीत. अक्काच्या पालाची सावली अलकाच्या पोत्यावर आली होती. तिला थोडं गार वाटलं. थोडा वेळ तसाच गेला. हातातली औषधाची चिठ्ठी तिनं उन्हात ठेवली. त्यावर दगड ठेवून कोणत्या तरी विचारात गढून गेली. इतक्यात मोटारसायकलवर वांग्याची पाटी बांधून वाडीचा रंगा बाजारात शिरला. अक्काच्या पुढून जाताना त्यानं उगीच हॉर्न वाजवला. अक्कानं वर पाहिलं. वांग्याची पाटी बघून ती ओरडलीच. अहो वतनदार, जरा थांबा तरी. माव्याची पिचकारी मारून रंगा थांबला आणि डोळे मिचकावून म्हणाला, आता थांबण्यासारखं तुमच्याकडे हाय काय तवा ती? मागे फिरा, मग जीप सोडा. माहीत आहे की ते नेटाच आहे साथी. रंगानं पायानंच गाडी मागे घेतली आणि म्हणाला, बोला, वांगी कशी देणार? ए म्हातारे, गुमान कांद बटाटी इतके का खळीला आल्यास? रंगाकडे हातवार करत अक्का म्हणली, अरे मला नको सोक्काळीचा. माझं मला रगड माल आहे. ही पोरगी आल्या बाजारला, तिलाही काय काय नाही. मस्त पुढे बाजार भरलाय वांग्यानं. तुझी जरा ताजी असतील म्हणून गाडी थांबवल्या. रंगानं अलकाकडे बघितलं. पोत्याशी चाळा करत अलका सगळं ऐकत होती. रंगा गालात हसला. अक्काकडे बघून म्हणाला, अगदी बरोबर ओळखलीस. ताजा माल असल्या बिगर आपण नाद करत नाही. फाजील बोलू नकोस. किती द्याचं सांग? 1000 दे, पाठी उतरतो. 1000 रुपयात गाडी सकट दिलीस तरी नको. अलकाच्या रूपानं रंगा बेभान झाला होता. अक्का त्याला वैरणीसारखी वाटू लागली. आतापर्यंत गोडी गुलाबीनं बोलणारा रंगा अक्काला म्हणाला, हे बघ, मला पण पुढं मस्त व्यापारी मागे लागलेत. सकाळपासून फोन करून माझा जीव काढलाय त्यांनी. पण ह्यासनी गरज आहे म्हणून बोलतोय. तू मध्ये तोंड घालू नको. 1000 कबूल आहेत का? अलका काहीच बोलली नाही. अक्का म्हणाले, 500 द्यायला लावते, ते पण इकरी झाल्यावर. नाहीतर हो पुढं. आता हायच का तुझं मध्ये मध्ये? व्यवहार आमच्या दोघात आहे. ए पोरी, बोल बाय, माझा मला धंदा बघू दे. देते की 500. मी काही नाही म्हणलंय वय. चोरट्या नजरेने रंगाकडे बघत अलका बोलली. रंगा गालात हसला आणि म्हणाला, मला माहिती आहे आज बाजारात आवक कमी आहे. सोन्याच्या भावानं वांगे जातात. पण तुम्हाला नाराज करायचं नाही म्हणून. पण 7ला पैसे पाहिजेत. नाही दिले तर इथल्या लई व्यापारणीसनी व्यापार शिकवलाय. 7ला पैसे नसेल तर नावाच्या गाडीला मी स्वतः पोचवतो. वाटलं तर विचारा कोणाला बी. रागानं बघत अक्का म्हणली, आता ग बसतोस का हानू कांदा तोंडाव? गालात हसून रंगानं पाटी खाली ठेवली व दोरी गाडीला गुंडाळीत म्हणाला, नव्या व्यापारणीचं नाव नाही कळलं. अलका. अलका रंगा तोंडात पुटपुटला. येतो म्हणून गेला देखील. घाबरू नकोस पोरी. मस्त 2000 करशील वांग्याच. 7ला त्याच्या तोंडावर पैसे फेकू. अलकानं डोहाळ जेवणाची पाटी सोडल्यागत अलगद वांग्याची पाटी सोडली. एका राशीत रचलेली वांगी अलका इतकीच देखणी दिसत होती. एवढ्यात अक्काचा नवरा आला. कसं बस उठून अक्कानं विचारलं, आज लवकर आलासा? तुझा आईबाई येणार आहेत म्हणून निरोप आलाय. काय तर मास्कांड घे आणि जा उजेडा बरोबर. अक्का जायला निघाली आणि अलकाला गलबलून आलं. एकटं एकटं वाटायला लागलं. उगीच बाजारात आलोय असं वाटलं.
रंगाचं हास्य आठवून ती थरारली, पण इलाज नव्हता. अक्का नवऱ्याशी काहीतरी बोलली. अलकाला वजन काटा द्यायला सांगून पोत्या खायचं पैसे उचलून चालती झाली. आता अलका एकटी होती. गिऱ्हाईक येऊ लागलं. 30 किलो पाटी धरली तर 35,000 होतील म्हणून ती दर सांगू लागली. गिऱ्हाईक घासाघीस करू लागलं. अलकाला माहित होतं बाजारात वांगे नाहीत, त्यामुळे ती घासाघाशीला भीड घालत नव्हती. अक्काचा नवरा कांदा बटाट्यात गुंतला होता. बाजारात गर्दी वाढू लागली. मोकळी जागा विक्रेत्यांनी भरून आणि गिऱ्हाईकांनी फुलून गेली. हळूहळू वांग्याची पाटी बाजारात येऊ लागल्या. वाळवंटात मृगजळ दिसावं तसं अलकाला वांग्याच्या पाट्या दिसू लागल्या. उन्हामुळे तसं होतंय की काय म्हणून अलकानं डोळ्यांना हात लावला. पण खरंच वांग्याची आवक एकदम वाढली होती. गिऱ्हाईक वांगी चाचपायची, रचलेली वांगी ढासळायची. अलका पुन्हा लावायची. एक बाई आली, उकिडवी बसली. वांगी कशी दिली म्हणून विचारली. 35 ना. अलका. 30 दे की. गिऱ्हाईक. अजून भवानी झाली नसल्यानं अलकानं 30 वांगी दिली. वांग्याची पिशवी भरलेली पिशवी घेऊन बाई पुढे गेली. थोडा वेळ कोणीच आलं नाही. येणाऱ्या गिऱ्हाईकाच्या तोंडाकडे बघणं तिच्या जीवावर आलं. हाक मारून लक्ष वेधणं तिला शक्य नव्हतं. काही वेळानं वांगी घेतलेली बाई परत आली. वांगी पोत्यावर टाकत म्हणली, अगं पुढं 15-20 आहे ती. तुझ्या वांग्याला काही सोनं लागलंय बी? एवढं मिळवून कुठं ठेवणार आहेस? दे माझं पैसे परत. अलका काकुळतीला आली. शेवटी 10 रुपये परत दिलं. वांगी पुन्हा पिशवीत घातली. काहीतरी बडबडत वांगी घेऊन बाई निघून गेली. बाजारात गडबड वाढली. आरडून वरडून माल विकला जाऊ लागला. अगरबत्तीवाले, साबण सोडावाले वाटेत उभा राहून माल विकू लागले. अलका फक्त पाहत होती. पुन्हा 1-2 गिऱ्हाईक आले. कशी देणार म्हणून विचारू लागली. तिनं माल जोखला. द्या काहीतरी म्हणून पिशवीत ओतली. मिळेल तेवढं घेऊन ग बसली. चहावाला सराईतपणाने चहाचा कप व्यापाऱ्यांच्या हातात देत होता. चहाचीच वेळ होती. कोणी नाही म्हणत नव्हतं. तो अलका समोर आला. चहा भरला आणि समोर धरला. नकळतपणे अलकानं तो हातात घेतला. चहावाला चहा द्यायला पुढे गेला. अलका भानावर आली. सकाळच्या प्रसंगात ती गलबलून गेली. चहाचा कप तिनं पाठीमागं ओतला. कोणत्या तरी देवाचा फोटो गळ्यात अडकवून पोतरा झाला. भंडारा लावून 4 वांगी घेऊन गेला. पंचायतीची माणसं जागा भाडं घेऊन गेली. अलका सार सोसत होती. नीती पुढं हतबल होती. पुन्हा गिऱ्हाईक आली. दर पाडून वांगी घेऊन गेली. आता माल जरा खपला होता. बाजारचा ताव कमी झाला होता. आता बाजार उलगणार होता. वजनाची जागा ढिगाने घेतली होती. कोबीच्या सालीचा ढीग साचला. आईस्क्रीमच्या कांड्या रस्त्यावर पडल्या. भिकाऱ्यांनी पडका माल गोळा करू लागल्या. व्यापारी आवरावर करू लागले. रोजगारी ढिगावर माल पिशव्यात भरू लागले. अक्काच्या नवऱ्याचं कांद बटाट संपत आलं. तो गाळ पोत्यात भरू लागला. निवारा सोडवला. एक बोचकं पाठीवर टाकून रिक्षात ठेवून आला. वजन काटा घेऊन गेला. आता अलका एकटी होती. जवळ 300च्या आसपास रुपये साठलं होतं. आता 500 होतील याची खात्री नव्हती. 6 वाजून गेले होते. दिवस बुडायला लागला. तो आत्ता येईल, पैसे मागल. कुठलं द्यायचं? आहे ते देऊन बाकी राहील. हे दिलं तर पोरांना भजी कुठली? नवऱ्याचं औषध कुठलं? बाजार हाट कसला? 7ला पैसे नाही दिलं तर नावाला गाडीला स्वतः सोडेन म्हणतोय. वांग्याच्या देठानं काटत तिच्या काळजाला टोचू लागलं. पळून जाऊ का? नकोच. आपल्यामुळं अक्का अडचणीत येईल. तो घरापर्यंत येईल. आबरूचं खोबरं होईल. काय करावं तिला समजेना. की गुमान त्याच्या गाडीवर बसावं, नशिबात लिहिलं असेल ते भोगावं, का कुठेतरी जाऊन जीव द्यावा आणि यातून सुटावं. तिचं डोकं गरगरलं. तिनं डोक्याला हात लावला. स्वतःशीच विचार केला. शांतपणाने केला. पक्का केला. काय केला हे तिच्या अंतर्मनाला माहीत. हळूहळू बाजार उलगू लागला. मोकळ्या पाट्या किलतानात बांधून व्यापारी जाऊ लागले. अलका तशीच बसून होती. हॉर्नच्या आवाजाने ती भानावर आली. रंगा बोलला, पैसे? बाजारात वांग्याची आवक वाढली. 500 सुद्धा झालं नाही. मग मी काय करू? व्यापार करायला येत नाही तर घरात बसावं.
घरात बसून कसं चालेल? मी काय हाऊस म्हणून आल्या का? अलका हळू आवाजात म्हणाली. तरीही तो दरडावून म्हणाला, आणि मी काय गमजा म्हणून वांगी आणली होय? ते काय नाही, गुमान पैसे दे. आता कुठलं पैसे आणू? पाया पडते मी तुमच्या. असं कसं? प्रत्येकाला अशी दया दाखवायला लागलो तर मळा विकावा लागेल मला, असं म्हणून रंगा गालात हसला आणि हळू आवाजात म्हणाला, पण तुमच्याकडे बघून ग बसतो. आम्हाला अभिमान आहे, पारख आहे. सगळ्या गोष्टी व्यवहारानं बघू नये. थोडी रसिकता पण ठेवावी माणसानं. तुम्ही काय बी काळजी करू नका. ही वांगी पण ठेवा आणि पैसेही होतील तुम्हाला. वाटल्यास आणखी देतो. खरेदी करू, घासभर हॉटेलात जाऊन खाऊ. बाजार काय झाला मला लागला. जमल तुम्हाला हळूहळू. पाठी असू दे हितच ठेवा मागं सारून. मी सांगतो दुकानदाराला. आणि बसा गाडीवर. थोडं फिरू, मजा करू, गप्पा मारू. पुन्हा सोडतो तुमच्या गावाच्या येशीपर्यंत. म्हणजे कोणाला शंका येणार नाही. आवरा आवरा लवकर. आता लय विचार करत बसू नका. उठा बरं. तिला काही सुचना. डोकं बधीर झालं. पैशाशिवाय घरी जाणं शक्य नव्हतं. परिस्थितीशी हतबल होऊन ती उठली आणि पाठी बांधली. तिच्या वागण्यानं रंगा हरकला. आजपर्यंत माळव्याचं मोल त्यानं असंच लुटलं होतं, पण आजची गोष्ट जरा न्यारी होती. अलका वांग्याची पाटी उचलायला गेली. पाटी उचलना. बळ एकटे होऊन जोर दिला, पण काहीच उपयोग झाला नाही. सारी शक्ती कुठे गेली असं वाटत असताना एक लहर तिच्या अंगभर चमकून गेली. तशी ती उठली. तिनं डोरलं तोडलं. त्यातील एक मणी हातात घेऊन बाकीचे पुन्हा गळ्यात बांधलं. तरा तरा रंगाजवळ गेली. त्याच्या हातावर तो मणी ठेवला. तो अवाक होऊन पाहू लागला. ती म्हणाली, हे घ्या. ह्याचं 500 काय 1000 होतील. असं म्हणून ती घरकन माघारी वळली. वांग्याच्या पाठीजवळ आली. वेगळंच बळ तिच्या अंगात संचारलं होतं. फुलासारखी अलगद पाठी उचलून घेतली आणि बाजाराबाहेर पडली. अंधारानं परिचयाचे रस्ते अनोळखी झालेले असताना अलका मात्र काळोखातून प्रकाशाकडे नेणाऱ्या वाटेने आपलं घर जवळ करत होती.